जिल्ह्यातील पाणीसाठा 31%. पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट. शिराळा तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुरेसा पाऊस असला तरी पूर्व भाग मात्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने तलावातील पाणीसाठा यंदा केवळ 31% आहे. गेल्या वर्षी या दिवसात तो 67% होता. याशिवाय तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी आणि जत तालुक्यातील संख दड्डनाला हे मध्यम प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत आणि दरम्यान अपुरा पाऊस, तलावात पाणी कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच मान्सूनपूर्व आणि सलग दमदार पावसाने जिल्ह्याला ओलचिंब केलं होतं. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बहुतांश तलाव आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यंदा निसर्गाचा मूड पूर्णपणे बदललेला दिसतोय. मान्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि अल निनोच्या अंदाजानुसार जून महिन्यात पावसाने दिलेली ओढ. जुलै महिन्यात थोडा पाऊस झाल्याने शेतीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी तलावातील पाणीसाठा मात्र अद्यापही अत्यल्प 31% आहे. पश्चिम भागात विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना, वारणा आणि मोरणा धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झालेला आहे. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी पडल्याने लघु पाटबंधारे तलावांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर खाली आला आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या 1 ऑगस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 83 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 2424.24 दशलक्ष घनफूट 31% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी तलावामध्ये 5203.27 दशलक्ष घनफूट एवढा साठा होता. म्हणजेच यंदा तलावामध्ये पाणीसाठ्यात तब्बल 36% मोठी घट झालेली आहे. शिराळा तालुक्यातील मोरणा धरण पूर्णपणे 100% भरलेला आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील बसप्पावाडी येथील तलाव 46% भरलेला आहे. तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येथील तलाव परिसराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी तो या दिवसात 100% भरला होता. यंदा मात्र तो कोरडा ठणठणीत आहे. त्याशिवाय जत तालुक्यातील संख आणि दड्डनाला येथील प्रकल्पाची स्थिती अशीच आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.